राहुल नार्वेकर सारखाच माणूस हा जर 4-4, 5-5 पक्ष जरा बदलत असतो तर त्याच्याकडनं आम्ही काय न्यायाची अपेक्षा करणार। हिंदुत्वाचे विचार आहेत ते शिंदे साहेब आज पुढे घेऊन चाललेले आहेत, त्यामुळे शिवसेना आहे तशीच आहे, मराठी माणसे त्यामध्ये आहेत। तसंच पाहिलं तर आता नार्वेकर पूर्वी शिवसेनेचेच होते पहिले, तर त्या टायमाला आता नार्वेकरांचं म्हणणं काय आहे की ते म्हणजे जे उद्धव ठाकरे साहेब आहेत तर ते अध्यक्ष पदासाठी म्हणजे बरोबर नाहीत 2018च्या ह्याच्यानुसार। तर तसं जर म्हणलं तर मग नार्वेकरण जेव्हा शिवसेनेमध्ये होते तर तेव्हा तर त्यांनी आदेश त्यांचाच मानला असेल ना, उद्धव साहेबांचाच मानला असेल ना आदेश, तर मग त्याच्यामुळे असं वाटतं की थोडंसं केंद्रातून थोडासा दबाव असल्याचं असं दिसून येतं। आणि आता बघू आता निकालमध्ये काय होईल काय ते। सरकार जर म्हणलं तर आता कामावर डिपेंड आहे, ते काम कुणी केले जास्त काय केले ते। आता तसं जर पाहिलं तर हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे सर्व धर्मांना सोबत घेऊन जाण्याची एक रूल चाळ म्हणजे त्याला आपण म्हणतो, बरोबर ना। तर ती जर पाहिली तर मग उद्धव ठाकरे साहेबांचीच म्हणजे त्यांचंच म्हणणं बरोबर आहे बाबा, कारण की नुसतं प्रचारबाजी करण्यात काय अर्थ नसतो आहे, काम करणं मेन असतं आहे। बाळासाहेबांचं म्हणणं हेच होतं, काम केलं पाहिजे चांगलं। काम जर म्हणलं तर आता बघा ना तुम्ही, जेव्हा कोरोना होता त्या टायमाला आपल्या भारतामध्ये सगळ्यात बेस्ट CM कुणाला दिलं होतं, उद्धव साहेबांना दिलं होतं ना, बेस्ट CM ऑफ इयर 2019ला वाटतं। आता पण त्यांचं बघा ना तुम्ही, त्यांचं हे पण होतं ना, ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना उभी करतील उद्धव साहेब का, तर त्यांचं जर म्हणलं तर करू शकतात, काही सांगता येत नाही, म्हणजे लोकांवर डिपेंड आहे ते। आता लोकांवर त्यांच्याजवळ टिकतील का ते पण निघतील, ते आता त्यांना थोडंसं समोर यायला लागेल, लोकांमध्ये उतरायला लागेल, लोकांचं म्हणणं घ्यायला लागेल। आम्ही जुने कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला फक्त एवढंच वाटतंय की ज्या कार्यकर्त्यांनी जेवढी मेहनत घेतली ती पूर्ण पाण्यामध्ये गेली, आणि हे जे झालं ते योग्य झालं नाही, ते आम्हाला कार्यकर्त्याला पटलं नाही। ज्यावेळेस कार्यकर्त्याची गरज असते त्यावेळेस कार्यकर्त्याला बोलून घेतात, विचारपूस करतात, पण असं काही करायचं तर कार्यकर्त्याला विश्वासात घेत नाही। तू सैनिक या नात्याने मला पटलंच नाही। बरं, आता इथून याच्यानंतर मग ज्याने त्यांनी आपल्या परीने अंदाज लावता त्याचा, ते टिकले बी तर काही प्रॉब्लेम नाही बी टिकले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण कार्यकर्ता पेटून उठलेला आहे एवढं मी सांगू शकतो। नाही आता येणाऱ्या भविष्य काळात आता आणखी 2 महिने बाकी आहे, 6 महिना 1.5-2 महिने हायकोर्टात गेलेले, त्याच्यात काय ते हिंदुत्व कार्यकर्त्याकडे आम्ही तीच भावना घेऊन चालतोय आम्ही। मग बाकी वरती दोघांकडे नाही, सत्तेसाठी काही पण करतात, आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे भाजपवाल्यांना 2.5 वर्षात त्यांना काहीच फरक पडला नसता। त्यांना त्यावेळेस एक मुख्यमंत्री चालत होता, फक्त उपमुख्यमंत्री चालत नव्हता, आता 2-2 चालते त्यांना। त्याच वेळेस त्यांनी सेटलमेंट करून घेतलं असतं, ही वेळ आली नसते। साऱ्या जनतेला माहीत झाला, त्यात माझ्या बोलणं किती अर्थ काय माहिती झालं सर, पूर्ण पब्लिकच बोलतो त्याच्या बाबतीत। हे निकाल लागलेला हा योग्य नाही म्हणून, कारण हिंदुत्ववादी कोण वाटतं? हिंदुत्ववादी आम्हीच आहे फक्त, हे लीडर लोकांचा हिंदुत्ववाद विषय सोडून द्या। उद्धव ठाकरेंचा मी काय म्हणतो म्हणजे लीडर लोकांचा विषय हा सोडून द्या, ठीक आहे, हे कुठेही जातात, कधीही काही करतात। फक्त कार्यकर्त्यांनी खंबीर राहायला पाहिजे, माणूस योग्य निवडायला पाहिजे, बस एवढंच मी सांगू शकतो। ते उद्धव ठाकरेला आम्ही सपोर्ट करतात। उद्धव ठाकरेला तुम्ही का सपोर्ट करतात? म्हणजे शिवसेना त्यांची आहे, नाही झाली ते सगळे संपून जाईन, ते टिकतील अजून वाढन आणि पुन्हा निवडून येतील असं? हा बंद केलं त्यांनी, पण हिंदुत्वासाठी केलेलं आहे हे बरोबर नाही ते सगळे त्यांचं काय समजत नाही, ते मिळन परत भेटन। आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पुन्हा शिवसेना उभं करतील, करीन। शिंदे गटबद्दल काय वाटतं? ते काय वो सब हो जाएगा, वापस से फिर से सरकार इनकी होंगी, किसकी? उद्धव साहब की। शिंदे साहब के बारे में क्या लगता है? शिंदे साहब जाने वाले हैं अभी घर को। हो पटतोय, का बरं? जो एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे हिंदुत्वाचा विचार घेऊन चालत आहे, त्यांनी जे केलेलं आहे ते बरोबर निकाल दिलेला आहे। काय वाटतं तुम्हाला?
शिंदे साहेबांनी जे दिलेलं आहे शिंदे साहेब जे एक बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन हिंदुत्ववादीचा जो विचार घेऊन निघलेले तर ते योग्य आहे. कारण की जे आहे सगळे आमदार जे आपले हिंदुत्ववादी म्हणजे ज्यांना जे बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार होता ते घेऊन चालणारे सगळे आमदार होते. असं तर वाटत नाही ते पण आपले शिंदे साहेबासोबत येतील असं वाटतं. शिंदे साहेबांनी जे केलं ते योग्य होतं. शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपली असं वाटतं का? नाही, शिवसेना प्रमुखांची शिवसेना मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे आज घेऊन चालत आहेत. नाही वाटत. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पुन्हा नाही वाटत. 100% निवडून येतील. उद्धव ठाकरेंकडचे नाही, आमदार खासदार निवडून येणार नाही. शिंदे गटात जे आलेले आहेत ते परत निवडून येतील. का उद्धव ठाकरेंकडचे काय येणार नाही असं वाटतं? जो विकास पश्चिमच्या आमदारांनी यावेळेस केलेला आहे. पश्चिम नाही, शिंदे गटाचा काय विषय? महाराष्ट्राचं काय वाटतं? महाराष्ट्रात शिंदे गटाचे आमदार जास्तीत जास्त निवडून येतील. शिवसेना मराठी माणसाचा पक्ष होता, तो फुटला, मग याचं वाईट नाही वाटत का? नाही वाटत. कारण की जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते शिंदे साहेबात पुढे घेऊन चाललेले आहेत. त्यामुळे शिवसेना आहे तशीच आहे. मराठी माणसे त्यामध्ये आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची अंतिम फैसला होईल तेव्हा काय होईल असं वाटतं? शिंदे साहेबांच्याच बाजूने निकाल लागेल. काल आता 2 दिवसापूर्वी जो विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय लावला का शिवसेना कोणाची 16 आमदार अपात्र करणार का ठाकरे गटाचे आमदार अपात्र करणार, याबद्दल जो निकाल लावला हा एकदम सर्रासपणे चुकीचा आहे. कारण की राहुल नार्वेकर सारखाच माणूस हा जर 4-4, 5-5 पक्ष जरा बदलत असतो तर त्याच्याकडनं आम्ही काय न्यायाची अपेक्षा करणार. आम्ही आता न्यायालयीन बाजू लढण्यासाठी आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाऊ. सुप्रीम कोर्टच हा योग्य तो निर्णय आम्हाला देणार आहे. आम्हाला त्या शिंदे गट काही देत नाही, ठाकरे गट काही देत नाही, भाजपवाले काही देत नाही, काँग्रेसवाले काही देत नाही. शेतकऱ्याला तुम्ही काय निर्णय घेतला आता? आम्ही मतदानच करायचा निर्णय घेतला. करायचंच नाही. हा, मतदान करेल, सगळ्याला करेल. आम्ही काँग्रेसला मला केलं. एक सांगा, तुम्ही शिवसेना बघितलेली आहे बाळासाहेबांची, त्या शिवसेनेत आणि या शिवसेनेत काही फरक आहे का? फरक आम्हाला कोण देतच नाही काही. त्या शेतकऱ्याचं हेच करत नाही. आम्ही करावं कशाला त्याला.